अभोना ब्रेकिंग. ऊसाच्या शेतीला लागली भीषण आग. 4.5 एकर ऊस जळून खाक. दत्तनगर शिवारातील धक्कादायक घटना. शेतकऱ्याला अश्रू अनावर. नुकसान भरपाईची केली मागणी. कळवण तालुक्यातील अभोणा नजीकच्या दत्तनगर शिवारात आज एक दुर्दैवी घटना घडली. शेतकरी किरण देशमुख यांच्या गट क्रमांक 103 मधील 4.5 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालाय. या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्या डोळ्यासमोर कष्टाने उभा केलेला शेतमाल जळून खाक झाल्याने तो हतबल झालाय. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शेतातील विद्युत डीपीवर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे उसाला आग लागली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या आगीने काही मिनिटातच अकराळ विक्राळ रूप घेतले आणि संपूर्ण 4.5 एकर ऊसाचे नुकसान झाले. शेतकरी किरण देशमुख यांनी ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अभोणा विद्युत विभागाचे अधिकारी तांबट यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. दत्तनगरचे पोलीस पाटील प्रकाश नारायण पवार यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी डोळ्यात देखत आपले श्रम आगीच्या भक्षस्थानी जाताना पाहिले. काढणीला आलेल्या ऊसाचे अशा प्रकारे नुकसान झाल्याने तो पूर्णतः कोसळून गेलाय. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. या आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. विद्युत डीपीच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आगीमुळे 4.5 एकर ऊसाचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती आणखी बिघडली आहे. ही घटना शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गंभीर वास्तव दाखवते. प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला आधार द्यावा. विद्युत यंत्रणेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवड. आम्ही